हाय पीपल, कसे आहात तुम्ही सगळे? हां, मंडे. पण आज मी ऑफिसला जात आहे. माझं ना जरा बँकेमध्ये काम होतं थोडंसं आणि ते व्हायलाच उशीर लागला होता, म्हणून मी आधीच हाफ डे घेऊन ठेवला होता आणि बाकीची पण 1-2 कामं होती. तर मग आज जरा उशिराच चालले. दुपारचे 1 वाजायला आले काय की. हा 1च वाजले असते. जाम वैताग आला यार, काय गरमी वाढली आहे अजिबात. असं ना, असं वाटतं उकडलं आहे सगळं. देवा पांडुरंगा, काय होणार आहे काय माहिती. आणि त्यात हे पोल्युशन वाढतात की लोक जे आपल्या आजूबाजूला युद्ध करतात. डोकंच चालत नाही बधीर डोक्याची कुठली, माहिती काय. अक्कल नावाची गोष्ट यांनी मला वाटतं विकून खाल्ली आहे. देवाने यांना देतानाच अक्कल दिली नव्हती. सॉरी, दिली होती, चाळणी दिली होती. चाळण घेऊन गेले होते ना, चाळणीतनी अक्कल गेली. जी उरली सुरली चाळणीत होती ती पण गेली. बधीर माणसं. बोलून प्रॉब्लेम सॉल्व करायचे ते नव्हते यांना. आता माझी अवस्था ना खरंच खूप बेकार झाली आहे. गरम होती आणि मी बॅग अशी माझी पुढे लटकवली आहे. माझ्या बॅगची चेन तुटली आहे आणि ती सारखी निघते. मला बदली करायला अजिबात वेळ नाही आहे, म्हणून तुम्ही आता पुढे धरून चालली आहे, जेणेकरून जरी चेन निघाली तरी कोणी काही सामान काढून घेऊ नये. आणि आपल्या मुंबईकरांची सवय आहे, आपण आपली बॅग पुढेच ठेवतो. आपल्या जीवापेक्षा जास्त महत्त्व आपल्या बॅगला ॲक्च्युली आहे. हां, आता ऑफिसमध्ये जाऊन बघायचे काय काम आहे ते. ठीक आहे. हायरिंगचं पण काम चालू आहे. गाईज कोणी इंटरेस्टेड असेल तर प्लीज कमेंट करा. क्लायंट सर्व्हिसिंग, सोशल मीडिया इंटर्न, ऑफिस बॉय फॉर डिलिव्हरी. 3 वेकेन्सीज आहे सध्या तरी, त्याच्याच चाललं आहे. बाकी तुम्ही बोला कसं झाला. तुम्हाला माहिती काल आपलं भारत मॅच जिंकलं, किती मस्त वाटलं माहिती ती मॅच बघून. असं एकदम सुकून वाटला. पण काल विराट आणि रोहित नव्हता यार, शेट. ते दोघं असलेला काहीतरी वेगळीच मजा असते खेळामध्ये. पण म्हणजे असं एकदा तरी ते बॅटिंगला आले ना, तसं एकदम जास्त उत्सुकता वाटते बघायची मॅच. मला जाम आवडतं जेव्हा विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळतात माहिती आहे. पण ठीक आहे आता, पण खरंच चांगलं वाटतं त्यांना खेळताना बघून. बाकीचे लोक पण काय छान खेळले. बुमरा छान खेळला, संजू सॅमसिंग छान खेळला. खरंच खूप मस्त खेळले आपले प्लेयर. छान असं एक जिंकून दिले त्यांनी. हे रिदाने ना त्याचा रोल नंबर लिहिला आहे माझ्या हातावरती, हे बघा 15. आणि ना मला वाटलं तुझा रोल नंबर काय ऑफिसमध्ये. म्हटलं माझा नंबर नाही आहे ऑफिसमध्ये. तर नाही काहीतरी असेल ना. मी त्याला माझा ना अटेंडन्स नंबर टाकून दिला त्याच्या हातावरती. इतकं असं हुशार आहे ना ते पोरगं माझं, काय बोलू मी. माझ्याकडे वर्ड्सच नाही बोलायला. कधी कधी इतका वेड्यावाने करतो, कधी कधी इतका हुशारवाने वागतो ना की त्याची पर्सनॅलिटीच मला प्रिडिक्ट नाही करता येत की आज कसा असेल. कधी कधी एकदम शहाणं बाळ, कधी कधी एकदम वेड्यासारखं वागणार. जेव्हा वैताग आला यार, मला धाप लागली खरंच. आता जाऊन पहिली AC मध्ये बसणार आहे 15-20 मिनटं. पोटात पण दुखायला लागले. 4-5 दिवस झाले मला पोट दुखते, माहीत नाही काय झालं. अबरचाबर खाते मी भरपूर. असं पाव म्हणलं काय काय म्हणलं काय, हाच काय तर पोरे कपडे कसे घालतात काय बोलणार. आजकाल लोक फॅशनच्या नावाखाली काही घालतात. चिंध्या म्हटलं तरी घालतील. हे जे चिंध्यांचे कपडे घालतात ना, आमची मम्मी ते गोधड्यांना वापरते. खरोखर गोधड्यांना वापरते यार. का कळत नाही आपण कुठे काय घालावं. तुमच्या शरीराच्या हिशोबाने घाला तुम्ही कपडे. नाही असं नाही आहे, फॅशन करा. पण आपण कुठे काय घालतो, आपले कपडे कसे असले पाहिजे, आपण कुठे जातो. आमच्या कॉलेजमध्ये क्रॉप टॉप्स अलाउड नव्हते. फुल टी-शर्ट, कुर्ता, लेगिन्स, हाफ पॅन्ट पण अलाउड नव्हती ना मुलांना ना मुलींना. फुल पॅन्ट. ड्रेस कोड होता, लाईक युनिफॉर्म नव्हता आमचा, ठीक आहे. पण कपडे असे घाला की जे तुम्ही शिकायला येत आहे ते ॲटलिस्ट चांगलं वाटलं पाहिजे. आपण फॅशन शो करायला नाही येते तरी ह्या लोकांना कळत नाही काय बोलावं. जाऊ द्या, मी आताच व्हिडिओ थांबवते. मला जाम धाक लागला. बघते जरा कुठेतरी आणि हा व्हिडिओ आपण संध्याकाळी कंटिन्यू करूया. मला जाम गरम झालं हे बघा. ठीक आहे,
बाय गाईज. हाय. आय नो सकाळी माझा ना मी जाम थकली होती. घाम चालला होता अंगातनं, लिटरली पूर्ण अंगातनं घाम चालला होता. असं वाटतं मला कोणी उकडायला ठेवलं होतं. इतका गरम होत होतं काय सांगू. जाऊ दे, जास्त ड्रामॅटिक नाही बोलत मी. ओव्हर ॲक्टिंग करायची सवय, बट स्टील ठीक आहे ना. काही वेळेस चालतं ओव्हर ॲक्टिंग. आपल्या आजूबाजूला तशी खूप लोक करतात बिना पैशाचे. कधी कधी ना असं डायरेक्टली टॉन्ट मारावेसे वाटतं मला लोकांना, असे टोमणे मारावेसे वाटतं. असं इथपर्यंत आलं मी असं गिळून घेते. ठीक आहे. आहेत काही लोक आयुष्यात, पण ना माझं एक मत आहे माहिती आहे. म्हणजे असे दोन मत आहेत. कधी कधी मी स्वतः विचार करते की नक्की कोणतं मत ठरवू. ठीक आहे. तर एक तर तुम्ही तुमचं कर्म करत जा. ठीक आहे. फळाची चिंता कृष्ण भगवानवरती सोडा. आणि दुसरं, तुम्ही तुमचे कर्म करा. आणि जर कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही त्याला शिक्षा द्या. आता नक्की काय फॉलो करू. सर मी आहे ना दोन्ही विचार थोडे फॉलो करते. एक पूर्ण नाही फॉलो करत, दोन्ही थोडे फॉलो करते. आणि कृष्ण भगवानचं असं पण मत आहे की अन्याय करणारा जरी गुन्हेगार असला तरी अन्याय सहन करणारा पण तेवढाच मोठा गुन्हेगार असतो. तुम्हाला काय वाटतं? बरोबर बोलते आणि आय एम ऑलवेज राईट. ठीक आहे. तर ना कधी कधी मला कळत नाही, असं वाटतं की ना एक बुक पाहिजे त्याच्यावरती सगळं लिहिलेलं असावं की असं झालं की तुम्ही असं करा, असं झालं की असं करा. आयुष्य किती सरळ सोपं आणि साधं झालं असतं, हो की नाही. आपलं कळलं असं लोकांनी हे केलं तर आपण असं बिहेव करतो, लोकांनी असं केलं तर आपण असं बिहेव करायचं. किती सोपं झालं असं ना. पण नाही असं आयुष्य. आपल्या आयुष्यात रोज काही ना काहीतरी होत राहतं, रोज काही ना काहीतरी होत राहतं. मला असं वाटतं लोकांनी सिरियल पण ह्याच आयुष्यावरनं काढले असे कार्यक्रम मराठीमध्ये. पण काही कार्यक्रम इतके भंगार आहेत मला कळत नाही. ते लोकांना परवडतं कसं ते कार्यक्रम चालू ठेवायला. म्हणजे काही लॉजिक नाही आहे त्या कार्यक्रमामध्ये, काही लॉजिक नाही आहे. ते कार्यक्रम संपले होते, ह्या लोकांनी पुन्हा त्या कार्यक्रमांची कॉपी, माहीत नाही मला मराठीत काय म्हणतात, कार्यक्रमांची कॉपी केली. आणि ते जे दुसरे काढले होते ना सेम पहिल्या वेळेची कॉपी, ते जाम फ्लॉप झाले. आता मला कोणाचं नाव नाही घ्यायचं. ठीक आहे. काही कार्यक्रम हे हॉलिवूडची कॉपी, तिकडच्या ड्रामाची कॉपी आहेत, ते कमी पडायला लागले. लोकांनी आता जो कोरियन ड्रामा आहे त्याची पण कॉपी करायला सुरुवात केली. अरे स्वतःचं डोकं वापरा ना, काहीतरी असा कॉन्सेप्ट काढा ना जो खरंच चांगला असेल. प्रत्येक वेळेस कॉपी करणं हा ऑप्शन नाही आहे. प्रत्येक गोष्टीत किती कॉपी करायचं एक लिमिट असतं. आणि तुम्ही अशी नाही कॉपी करत, तुम्ही इन्स्पिरेशन नाही घेत, तुम्ही डिक्टो कॉपी करता. म्हणजे तेच डायलॉग, त्याच सगळ्या गोष्टी, सगळं तेच. का? इन्स्पिरेशन घे, त्यांचं बघा, त्यांचं काय हेतू होतं. तुम्ही ते सेम ठेवून तुम्ही तसंच दुसरे कार्यक्रम काढू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की रूपरेषा तुमची ठरलेली असते. ठीक आहे. ही माझी रूपरेषा आहे, मला एवढे भाग करायचे आणि त्या हिशोबाने तुम्ही कार्यक्रम काढा. पण नाही, यांना 200 भाग, 400 भाग, 500 भाग. एक तर कार्यक्रम आहे, कोणता कार्यक्रम आहे यार विसरली. त्याच्यामध्ये ना तिची पणजी हिना खान असते यार. काय तो कार्यक्रम विसरली मी. ये रिश्ता क्या कहलाता है. बट ऑब्वियस हर 4 वर्षांनी त्यांची एक नवी पिढी येते. एवढं फटाफट आपलं आयुष्य नाही जाते नॉर्मल याच्यामध्ये. ठीक आहे. आपण जे अशी साधी माणसं आहेत त्यांचं आयुष्य 50-60 वर्ष जातं. त्यांचं 4 वर्षात 2 पिढ्या येतात. आता काहीतरी त्या कार्यक्रमाला 10-12 वर्ष झाली. काय चाललंय काय बेसिकच नाही आहे त्या कार्यक्रमाला, काय बेसिकच नाही. म्हणजे चालवायचं आहे. जी आईला स्टोरी होती तीच मुलीला स्टोरी आहे, तीच नातीला स्टोरी आहे, असं चाललंय. किती नवरे बदलावे मी म्हणते. एवढे नवरे बदलतात, डोकं आहे का तुम्हाला? 2-2, 3-3 नवरे, लॉजिकच नाही इकडे. काय बोलावं. आणि अशा प्रोग्राम आपल्या आया बघतात कधी कधी. माझी मम्मी नाही बघत, माझी मम्मी मराठी कार्यक्रम बघते. माझी मम्मी ना, मी जेव्हा लहान होते 4th-5वीला असेल 3 कार्यक्रम नाही, तिचे ठरलेल्या कार्यक्रमासाठी कसोटी जिंदगी की
त्याच्यानंतर ना कोणता तरी एक होता कहाणी घर घर की क्योंकि सासरी कभी होती कई किसी रोज आणि कही तो होगा हे कार्यक्रम ठरलेले असायचे. आम्हाला अजून पण त्या कॅरेक्टर्सची नावं माहिती आहेत. अनुराग, प्रेरणा, सुजल, कशिश, तुलसी, मिहीर, प्रमोला, सिकंद. तर काय कार्यक्रम होते. आणि आहट अप्रतिम म्हणजे जर बघायचं झालं इंडियामध्ये कोणते हॉरर शो काढलेत कुणी तर खूप कमी आहेत. मूवीजचं विचारायलाच नको, त्यांचं काही लॉजिकच नाही आहे. हॉरर नसतं त्याच्यामध्ये, नावाला 5 मिनिटाचं हॉरर टाकतात त्याच्यामध्ये असं भयमध्ये. तुम्ही ना खरंच एक ॲप आहे जो मी वाचते आणि त्याच्यावर मी लिहिते. तुम्ही मला विचारा त्याच्यावरती काय भयकथा आहे देवा, एक नंबर. म्हणजे खरंच जर भयकथा वाचायचं असेल ना तर तुम्ही ना त्या ॲपवरती वाचा. असं जीव ना जीव असं मोठी धरून बसा. त्यातल्या 2-3 लेखक तर माझे जाम फेवरेट आहेत. ठीक आहे, चला आता आला आपला भुयारी मार्ग. आता मला वाटतं आपण, मला असं वाटलं कोणतरी ना क्रिकेटचा हे, पण नाही आहे एवढं कोणाचा इथे कोण क्रिकेटचं हे येणार आहे. ठीक आहे, तर हां मी काय म्हणते ते आहट आणि अजून एक कोई है, हे 2 कार्यक्रम काय अल्टिमेट होते देवा खरंच. म्हणजे ना कार्यक्रम जे लोक लिहित आहेत ना त्यांना माहिती त्यांना काय दाखवायचं ते. असंच आपले जे नावाला मूवी काढतात असं नाही आहे. विचार करा की तुम्ही काय करताय, कुठे करताय. ठीक आहे, आणि त्या हिशोबाने वागा. चला जाऊ दे, आपला भुयारी मार्ग आलाय, आपण जाऊया तिकडे. बाय. रिदांची एक्झाम आहे त्यामुळे मी घरी गेला अजिबात व्हिडिओ बनवणार नाही आहे. मी खूप बघितलं तुम्ही लोक माझे व्हिडिओज बघून पण सबस्क्राईब नाही करत आहे. का नाही करायचं तुम्ही लोक? असं कुचकेपणा करायचा अजिबात नाही करता. लगेच आताच्या आता सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आताच्या आता. ओके, सी यू सून.